हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजपासून आपण नवीन मोबाईलने ब्लॉगिंग सुरू करणार आहे। म्हणजे अजूनपर्यंत मी टाकले ना, फक्त 2 दिवस झाले माझ्याकडे मोबाईल येऊन। आणि माझ्याकडे मोबाईल आहे नाही, मी नाही सांगणार, सॉरी। तुम्हाला क्लिअरिटी बघून समजलंच असेल, मला सांगायची काहीच गरज नाही आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता नवरात्री चालू आहे बरोबर, तर मी एक व्हिडिओ बघितली, तुम्हाला मी ॲड करते ती। तर ती बघितल्यावर अंगाला माझ्या अक्षरशः असा कापरा फुटला की किती अशी वाईब येत होती की एवढं भारी वाटत होतं, सांगायलाच नको की साक्षात तिकडे शक्ती उभी आहे असं वाटत होतं मला। ते असं अनुभवायचं होतं की मी तिथे जावं। असं नाही की माझं तिथे कोणाला मामाचं घर आहे माझ्या तिथे, मी तिथे जाऊ पण शकते, पण मी नाही जाऊ शकत बिकॉज माझं कॉलेज, माझं नशीब मला कधीच साथ नाही देत। फक्त त्याने काय माहिती यावेळेस त्याने काय केलं, माझ्यावर पाठीमागनं आला माझं नशीब आणि मला धप्पा दिला, घे मोबाईल मध्ये, ये तो सच है के भगवान गेलं तेरी जिंदगी असं बोलून मला गेला तो। आणि माझे आता फाटून 4 झाले, कारण मला तो देऊन गेला आयफोन। पहिली गोष्ट म्हणजे मला आयफोनची का भीती वाटते, कारण त्याचा डिस्प्ले जर फुटला ना तर परत 25,000चा खर्च 12,000चा खर्च अँड ऑल। आधीच तो खूप महाग असतो, त्याच्यावरनं तो फुटला किंवा त्याला काहीही झालं ना, मग अजून मी नाही बोलू शकत। मैं गाली नहीं दे सकता। नहीं, गाली नहीं देना। फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं ऐसे। कारण माझे घरातले ब्लॉग बघतात, जर माझे फ्रेंड्स आणि दुसरं असं कोणतरी बघत असतं ना तर मी बोलली असती, पण माझे घरातले बघतात, स्पेशली माझी मम्मी बघते, सो मी नाही बोलू शकत फॉरवर्ड, तुम्ही समजून घ्या। तर माझी वाटली आहे की माझ्या हातामध्ये जेव्हा पण मी कुठे पण ठेवून जाते किंवा बेडवर सोफ्यावर की माझ्या हातात असेल, मी बाहेर जाईल, मला एवढी भीती वाटत असेल की आता पडेल, मी कसं पकडू, माझ्या अक्षरशः हाताला ना असं पाणीसारखी ओलसरसारखी असं कापरासारखा फुटतो की हा पडला, मग आता मी काय करू, असं मला अशी भीतीसारखी वाटते। सो जाऊ द्या, फॉरगेट इट, तो टॉपिक अलगच गोष्ट आहे, जेव्हा ती होईल तेव्हा होईल। तर आपण सेलिब्रेशन करणार आहे, नाही करणार आहे सेलिब्रेशन, काय ना सेलिब्रेशन होणार मॅम, लय झालं सेलिब्रेशन, एवढा महागाचा मोबाईल दिलाय पूर्वा तुला, आणि तुला अजून सेलिब्रेशन पाहिजे? नो सेलिब्रेशन, फक्त आपण ब्लॉगिंग करणार आहे आणि तुम्ही माझे ब्लॉग बघणार आहेत आणि लाईक करणार आहेत। आणि पहिली गोष्ट म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज, तुमच्याकडे एक आदमी प्लीज कर रहा है, रिक्वेस्ट कर रहा है आपको, हात जोडते, प्लीज करा यार, प्लीज। आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज